चला आता नीट लक्ष द्या. ध्वनीमधील पहिला प्रश्नाचं लिहिते मी बोर्डवर. चल उत्तर शोधा. जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो संपीडनाच्या येथे ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे हवेच्या समांतर स्तरांचे मध्ये एक घनता कमी आहे. दुसरं दाब वाढतो. डायग्राम आठवा आपल्या त्याच्यामध्ये झालेली. दाब कमी होतो किंवा आताच पण आठवू शकतात तुम्ही. 3 स्थायू द्रव दाब व घनता बदलत नाही. तरंग मधले पण येते ह्याच्यातच. तरंग काही वेगळा नाही. ध्वनी तरंग एकत्रच आहे. नीट बघा रिअलमी. नीट बघा. बघा जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो संपीडन. मराठी समजत नसतं तर इंग्रजी त्याचा शब्द यूज करा. काय आहे इंग्रजी शब्द सांगा बरं मॅडम. थोडस बघा. उत्तर आहे 2. दाब वाढतो. समांतर हवेच्या समांतर स्तरामध्ये दाब वाढतो. दुसरा प्रश्न. ध्वनीची प्रखरता डॅशवर अवलंबून असते. हे चुकलं नाही पाहिजे आता. सूर, आयाम, दर्जा आणि स्वर हे कोणाचंच चुकलं नाही पाहिजे. आता जस्ट मी घेतलंय तीव्र आणि तीक्ष्ण मध्ये. प्रखरता काय आहे ते बघा. तीव्र तीक्ष्ण काय बघा. आले आले आले. राख मॅडम आले. मिथुन सर मॅडम आले. संतोष सर आले. येऊ द्या अजून. स्वाती मॅडम सांगा. बरोबर सांगा. बरोबर कोमल मॅडम. बरोबर कीर्ती मॅडम. डन. 2. उत्तर आहे 2. बरोबर हनुमंत सर. चौथा. जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलनात परत बघा.
दाब वाढतो. दाब कमी होतो. घनता जास्त असते. दाब व घनता बदलत नाही. जेव्हा ध्वनी तरंगामध्ये हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलनात दाब वाढतो, दाब कमी होतो, घनता जास्त असते. बरोबर, कीर्ती मॅडमचं आले, हनुमंत सरचं आले. वर्षा मॅडम नंतर एकदा बघा उत्तर. दाब कमी होतो, उत्तर आलेलं आहे. काही जणांचं चुकलंय, त्यांनी आपली थेरीचं जे आहे ना ते बघून घ्या. वर्षा मॅडम बरोबर. प्रश्न तिसरा होता, नंबर 4 दिलता, आता ह्या चौथा. नाद काट्याच्या भुजांच्या द्वलनाची वारंवारता डॅश मध्ये मोजली आहे. मोजली आहे. सेकंद, मीटर, हर्ज, फक्त अंकात. नीट लक्ष करा, प्रश्नात काय आले, उत्तर चुकू देऊ नका. राखी मॅडम बरोबर. ठीक आहे मॅडम, सरचं चुकलं, नाव गेलं पाहिलं नाही. नीट बघा काय आले प्रश्न. बाकी काही असू द्या उदाहरण, आपल्याला घेणं देणं नाही. बरोबर संतोष सर. कोमल मॅडम नीट बघा काय आले. बरोबर होणे मॅडम. वारंवारता आली, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी हर्ज. साधे सोपे उत्तर. बरोबर सात मॅडम. फक्त इथं नावामध्ये पर्याय दिले होते. प्रश्न 5. माध्यमांची यादी खाली दिली आहे. नंबर 1 लाकूड. 2 आहे पाणी. 3 आहे हवा. आणि 4 आहे निर्वात. व्हॅक्यूम, हा इथं पण कन्फ्युज होतात. व्हॅक्यूम हे माध्यम आहे. यापैकी कोणत्या माध्यमात ध्वनीला प्रवास करता येईल? उत्तर बघा. उत्तर 1 पर्याय 1
1 आणि 2 फक्त. पर्याय क्रमांक 2 1 2 आणि 3 फक्त. पर्याय क्रमांक 3 1 2 3 आणि 4 फक्त. पर्याय क्रमांक 4 2 3 आणि 4. बरोबर आहे. हनुमंत उत्तर आले. राखी मॅडमचं पण उत्तर आले. वर्षा मॅडमचं उत्तर आले. रोहिणी मॅडम का बरं? बघा बघा एकदा बघा. रिअलमी बरोबर. स्वाती मॅडम बघा एकदा. बघा लाकूड, पाणी, हवा, निर्वात. ध्वनी कशातून प्रवास करू शकत नाही, कशातून वाहू शकत नाही? हवेतून वाहते, पाण्यातून वाहते. आता प्रश्न तुम्हाला लाकूड आणि निर्वात. तर तुम्हाला स्पष्ट सांगितले की निर्वातातून ध्वनी वाहत नाही. स्पष्ट सांगितले. असा पर्याय कोणता आहे मग? हे बघा 1 2 आणि 3 असा पर्याय असणार. पर्याय क्रमांक 2 आहे. त्याच्यामुळे उत्तर 2 आहे. चला पुढचा प्रश्न. सहावा. ध्वनीची तीव्रता डॅशवर अवलंबून असते. त्याचे मोठेपणा, दुसरा त्याची वारंवारता, त्याचा कालावधी, आणि त्याचा वेग. सांग. वाटलंच होतं. बघा ध्वनी आणि तीव्रता त्याच्यामध्ये कोणता तरी एक कमी होतो, कोणता तरी एक जास्त वाढतोय. तीव्रता याचं उत्तर नाही. आता कोण कमी होतं कोण जास्त होतं तुम्हाला मी शिकवलेले. ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते तुम्हाला माहिती आहे ना. आताच आपण तीक्ष्ण आणि ते शिकलो. नाही वर्षा मॅडम 2 उत्तर नाहीये त्याचं. 2 उत्तर नाही. असं करायला त्याच्या मोठेपणावर म्हणजे ध्वनीची तीव्रता आहे. बरोबर रिअलमी. तीव्रता जेवढा मोठा आवाज तेवढे ते तीव्र आहे. तीव्र आणि तीक्ष्ण. आता झाले ना आपलं. झालंय ना. चल पुढचा 7 नंबर. हा झालेला आहे पण तरी पण घेऊया. आता इथं आलेला आहे परत त्याच्यामुळे. एखादी वस्तू, आता मी हे सॉल्व करून देणार नाही. आपण घेतलेलं आहे. एखादी वस्तू 50 हर्ट्ज कंपन करत असते त्याचा कालावधी किती आहे? पहिला पर्याय क्रमांक आहे 0.02 सेकंद. दुसरा पर्याय आहे 0.2 सेकंद. तिसरा पर्याय आहे 2 सेकंद. आणि चौथा पर्याय आहे
20.0 सेकंद. कालावधी काढायचा आहे. कालावधी काढायचा आहे. कालावधी. आले, वर्षा मॅडमचं उत्तर आले. फॉर्म्युला घ्या. काढा. यायले उत्तर यायले. सर्वांचं उत्तर आलेलं आहे, सर्वांचं. अशा कमेंट सगळ्याच ह्याला देत जा. सोपा प्रश्न आला की भरपूर कमेंट्स येतात. चला. आठवा. ध्वनीची तीव्रता तीव्रता डॅशच्या एककामध्ये मोजली जाते. मोजली जाते. एक डेसिबल, दुसरं हर्ट्स. आलं, संतोषचं उत्तर आले. तर राठ मॅडम आले. तिसरं आहे मीटर. वर्षा मॅडमचे आले. पर्याय लिहायची गरज नाही मग, बरोबर आहे. उत्तर आहे डेसिबल. स्वाती मॅडम हर्ट्स नाही. सर आता सांगितले आपण, तीव्रता आता झाले डेसिबल. चल पुढचा घेऊ. एक हर्ट्स डॅशच्या समान आहे. एक कंपन प्रति मिनिट. प्रति मिनिट 10 कंपन. प्रति मिनिट 60 कंपन. वारंवार शिकवताना सांगितलं होतं बघा. प्रति मिनिट 600 कंपन. बरोबर कीर्ती मॅडम. वारंवार टाकवा. सेकंड घेतलं होतं आपण तरंग पाहताना, त्याच्यामध्ये हर्ट्स जाताना काय सांगितलं होतं आपण? हर्ट्सला काय म्हणतात? त्याच्यामध्ये शिकलो होतो आपण प्रति सेकंद सोबत, काढलं पण होतं. एक कंपन प्रति मिनिट. आता प्रश्न 10वा. आवाजाची पिच. आत्ताचा शिकवलेले हे पण आवाजाची पिच
त्याच्या डॅश द्वारे निर्धारित केली जाते. आवाजाचे दोन प्रकार बघितले होते, तीक्ष्ण आणि तीव्र. त्याच्यामध्ये एकाला पिच म्हणतात. पहिला आहे वारंवारता, कोणता तरी एक वारंवारतेमध्ये मोजला जातो. दुसरा आहे मोठेपणा आणि तिसरा आहे वेग. चौथा आहे मोठा आवाज. तीक्ष्णता कशात तर मोजली जाते. बरोबर आहे कोमल मॅडम, बरोबर संतोष सर. शुभा मॅडम बघा एकदा, राखी मॅडम बघा एकदा. मोठा आवाज कशामध्ये असतो? कशामध्ये असतो? आताच आपण शिकलो ना, दोन प्रकार. बरोबर करते मॅडम. ज्याची तीव्रता जास्त, तर तीक्ष्ण आहे. तीक्ष्ण पिचला तीक्ष्ण असं म्हणतात. हा, तीक्ष्ण वारंवार. पुढचा एक घेऊ, अजून 11वा प्रश्न घेऊ. अल्ट्रासाऊंड मध्ये बघा, अल्ट्रासाऊंड मध्ये कंपनाची वारंवारता असते. किती असते बघा, 20 आणि 20,000 हर्ट्स दरम्यान. दुसरा 20 हर्ट्स खाली. तिसरा 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त. आणि चौथा 500 आणि 10,000 हर्ट्स. अरे वा, आले उत्तर ह्याचे पण. उत्तर आहे 3. चल पुढचा प्रश्न 15 घेऊया. 12. खालीलपैकी कोणते लाटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात? वाहून नेतात. वस्तुमान, वेग, तरंग लांबी, ऊर्जा. राखी मॅडम चुकतंय. तरंग तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यासोबत काहीतरी, आपण ज्यावेळेस तरंग आणि ध्वनी शिकताना ते कशाचे रूप आहेत हे विसरू नका. वेग नंतर निर्माण होतं ज्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल होते. बरोबर आहे वर्षा मॅडम? वर्षा मॅडमचं उत्तर आले. बरोबर संतोष. क्ल्यू द्यावे लागले तेव्हा उत्तर लगेच यायला लागले. बरोबर आहे का मॅडम? ध्वनी आणि तरंग ऊर्जेचे रूप आहे. ऊर्जा असेल तरच इकडून तिकडे जातो. चला तिसरा 13वा प्रश्न.
डॅश मध्ये आवाजाचा वेग सर्वात मोठा आहे. पाणी, हवा, धातू आणि पोकळी. आले संतोषाचं उत्तर आले. कीर्ती मॅडमचं आले. साधना मॅडमचं आले. रिअल मी आले. बरोबर, स्थायू द्रव वायू पोकळीचा तर संबंधच नाही. बरोबर, त्याच्यामुळे धातू. पुढचा प्रश्न. शरीराच्या गती आणि ध्वनीचा वेगाच्या गुणोत्तराला डॅश म्हणतात. ध्वनी निर्देशांक डॉपलर प्रमाण, तिसरा मॅच क्रमांक आणि चौथा अपवर्तक निर्देशांक. आले उत्तर. उत्तर ऑलरेडी आलेलं आहे. तिसरं बरोबर आहे मॅडम. वर्षा मॅडम बरोबर. 3 आहे उत्तर. उत्तर आलेलं होतं मी लिहितानाच, म्हणून क्लिक केलेलं आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे, 15वा. ध्वनी माध्यमाद्वारे प्रसारित केला जातो. माध्यम डॅश असू शकते. बघा आता कोणते कोणते माध्यम असू शकते. घन, दुसरा द्रव, तिसरा गॅस आणि चौथा पर्याय आहे घन, द्रव किंवा वायू. बरोबर वर्षा मॅडम. बरोबर राखी मॅडम. बरोबर साधना मॅडम. बरोबर नागसेन सर. बरोबर कीर्ती मॅडम. बरोबर स्वाती मॅडम. आले सर्वांनाच उत्तर आले. श्राव्यातील वारंवारता 3 दिल्यात ना मॅडम तुम्हाला. कोमल मॅडम 3 दिलेत त्याच्यामध्ये प्रकार. श्राव्यातील जी वारंवारता आहे तुम्हाला 20,000 पेक्षा हर्ट्ज, मोर दॅन 20,000 पेक्षा जास्त. चला रेकॉर्डिंग थांबूया.